बंधू वगैरे आणि कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय माजी काँग्रेस खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, त्याचप्रमाणे कार्यकर्त्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब मेंढेरांना, शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशराव पवार, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते मौली अप्पा, विष्णुकाका यांगे पाटील, सर्व सन्मान्य प्रत्येकाची नावं घेतली पाहिजे असे प्रमुख मंडळी या ठिकाणी आहेत. तसं पाहिलं तर चीन जिल्हा परिषद सदस्य आणि 8 पंचायत समिती सदस्य हे जे यश मिळालेलं आहे हे जरी समाधानकारक असलं परंतु तरी देखील या निवडणुकीमध्ये तसं पाहिलं तर अजितदादांचं जाणं एक मोठी पोकळी संपूर्ण महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात निर्माण झाली. आणि या निवडणुकीमध्ये साहेब सुद्धा कोणतीही जाहीर सभा त्या ठिकाणी आपल्या तालुक्यात झाली नाही आणि तरी सुद्धा फक्त कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि पक्षाचे असलेले एकनिष्ठ लोकांच्या ताकदीवरती हे यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. परंतु ज्या 2 जिल्हा परिषदच्या जागा अगदी थोड्या मताने गेल्या, 2 पंचायत समिती सीट गेली, त्याही ठिकाणी कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असं नाही, परंतु काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी कधी कधी घडत असतात आणि त्या ठिकाणी असा अपयश येत असतं. परंतु यावेळेस जे यश मिळालेलं आहे यातून एक सिद्ध झालंय की हा तालुका फक्त आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, आदरणीय दादा यांच्याच विचारांच्या पाठीशी आहे हे मात्र निश्चित सगळ्या मतदार बंधू भगिनींनी संपूर्ण तालुक्यातून दाखवून दिले. आणि जर कधी अजितदादा आज आपल्या नसते, साहेबांची सुद्धा सभा झाली असती तर 5च्या 5 जिल्हा परिषद आणि 10च्या 10 पंचायत समिती निवडून येऊन या तालुक्यामध्ये एक इतिहास निर्माण झाला असता. आता माझ्या गावाबद्दल जर बोलायचं झालं काका, आता थोडंसं आमचं गाव कमी पडलं पण आम्ही समजत नाही कमी पडलं, कारण आमचं गाव आणि निगुडवाडी अशी काही गाव आहेत ही गावं एकदा जर उठली तर मुळासाठी उठतात. मी जेव्हा पंचायत समितीला उभा होतो 97 साली तसा जनता दलातून उभा होतो, म्हणजे या जिल्ह्यातला जनता दलाचा शेवटचा निवडून आलेला मी माणूस आहे, म्हणजे 97 साली. तर त्यावेळेस मला 200 सुद्धा मतं पडतील असं कोणी म्हणत नव्हतं, परंतु तरी देखील माझ्या गावाने त्या काळात मला 1,500 मताचं मताधिक्य दिलं होतं. त्यानंतर जयश्रीताई ढगेसारखे एक सर्वसामान्य कामाला जाणारी महिला आपल्या सगळे समाजातील उभी राहिली, तिला सुद्धा 1200 मताचं मताधिक्य द्यायचं लोकांनी दिलं. त्यानंतरच्या काळामध्ये मला 2012 जेव्हा जिल्हा परिषदेची संधी मिळाली तेव्हा गावाने 1% 90% मतांचं सातारा घडवलं किंवा बाकीच्या गावांमध्ये घडलं काही ठिकाणी. तसं मला 1750 मताचं मत देखील दिलं, विरोधी उमेदवाराला फक्त 300 मतं होती. आणि या निवडणुकीमध्ये आता आमच्या गावात तसे 2 उमेदवार होते, म्हणजे एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार होता आणि एक आमच्या गावचा भाचा होता जो पंचायत समितीला उभा होता. त्याचा जन्म आमच्या गावात झाला, 25 वर्ष आमच्या गावात वास्तव्य होतं, त्यामुळे जरी तो चांगला उमेदवार होता परंतु तो आमच्याच गावचा असल्यासारखा होता. परंतु तरी देखील आमच्या गावच्या लोकांनी साहेबांप्रती असलेली निष्ठा, पक्षाप्रती असलेली निष्ठा, तर काका तुम्ही शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षा फक्त 24 मतांनी मागे, परंतु त्यातल्या त्यात अनुराव असेल, मी असेल, आम्ही जे गेली अनेक वर्ष लोकांच्या जीवनाला महत्त्व बसण्याचं काम करतोय. त्यामुळे आमच्या दोन्ही वार्डामध्ये तुम्ही एका वार्डात 54 आणि एका वार्डात 49 मताने आघाडी देण्याचं काम आमच्या गावाने त्या ठिकाणी केलं. आता 3 वार्डामध्ये थोडंसं काय होतं तरी काही राजकीय नागे जास्त बोलत 3 गटात थोडीशी त्या ठिकाणी मायनस झालं, परंतु आमचा गावचा उमेदवार असताना देखील फक्त गावच्या उमेदवाराला यावेळेस 35% मतदान त्या ठिकाणी झालं आणि बाकीचं मतदान शिवसेनेचा उमेदवार आणि काका तुम्हाला झालं. आणि पंचायत समितीच्या बाबतीत आता नाही म्हटलं तरी त्याच्या मामाचं म्हणजे आमच्या गावचा जो भाचा होता, सगळ्या काही गोष्टी होत्या, त्यामुळे सोयी संपत्तीच्या बाबतीत निश्चित आम्ही खूप नाराज आहे. म्हणजे यश त्यांना देणं अपेक्षित होतं तेवढं देता आलं नाही, परंतु तरी देखील 699 वरती आम्ही त्या ठिकाणी त्या उमेदवाराला थांबवलो. जर कदाचित माझ्या टायमाला किंवा जयश्रीताई ढगेच्या टायमाला जशी गावाने गावचा उमेदवार म्हणून साथ दिली तशी साथ दिली असती तर मग मात्र आमचं पार इथं यायची सुद्धा आमची लायकी वेळेली असते. तरी देखील आमच्या गावच्या लोकांनी नाही म्हटलं तरी पक्षाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी साथ दिली. पण भविष्य काळामध्ये हे जे काही आता लोकांना कळून चुकले, गावचा उमेदवार जर सक्षम असेल, गावाच्या विकासासाठी असेल तरीच त्याला मतदान केलं पाहिजे. यावेळेस थोडंफार आमच्या लोकांनी ऐकले, पण यापुढच्या काळात मात्र निश्चित ऐकतील. आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल, कोणत्याही गावातला असेल, कुठे असू द्या, निश्चित आमचं गाव प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी मतदान दिल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी बोलण्याचं जरी अधिक असेल. पण या निवडणुकीमध्ये संपूर्ण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे तनमन धनाने काम केलं आणि म्हणून यश त्या ठिकाणी आलेलं आहे. भविष्य काळामध्ये निश्चित सगळ्याच्या सगळ्या जागा किंवा प्रत्येक संस्थेवरती निश्चित आपल्याच पक्षाचं आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण तालुक्याचं काम विकासाचा गाडा असंच चालत राहील. आपण सर्वजण या विकास गाड्यामध्ये जगतामध्ये सहभागी आहोतच, कायमस्वरूपी सहभागी राहू आणि एका ताकदीने पक्षाचं काम करत राहू एवढं त्या निमित्ताने सांगतो. यशस्वी उमेदवारांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. आणि ज्यांना कदाचित थोड्याफार मताने अपयश आलेलं आहे
तुम्ही खचून जाऊ नका, असंच चांगलं उमेदीने काम करू नका. आणि एक या निमित्ताने मी सांगतो, कदाचित काय ना पटेल तर साहेब निवडणुकीत येण्यापूर्वी फक्त जनसंपर्काच्या दाखल्यावर लोक निवडून येत होते, विकासाचा काही संबंध नव्हता. साहेब 90 साली या तालुक्यात राजकारण आल्यानंतर गेल्या 35 वर्षामध्ये फक्त विकासाचा अजेंडा पुढे घेऊन या तालुक्यात राजकारण चाललं. परंतु आता मात्र पुन्हा एकदा परिस्थिती थोडी बदललेली आहे. आता विकासाच्या बरोबरीने लोकांना त्यांच्या सुखदुःखामध्ये देखील सहभागी होणारा कार्यकर्ता किंवा उमेदवार त्या ठिकाणी अपेक्षित असतो. म्हणून माझून हात जोडून विनंती आहे, ज्यांना अपेक्षा आले त्यांना पण आणि जे निवडून आले त्यांना पण, की दादा हो, या पुढच्या काळामध्ये रात्रीचा दिवस करा, 2 तास कमी झोपा, पण लोकांच्या सुखदुःखामध्ये गेल्याशिवाय राहू नका. या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा 100% पक्षाची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही, एवढं त्या निमित्ताने सांगतो. आणि विकासाच्या बाबतीत साहेबांच्या दादाच्या नेतृत्वाखाली कालही कधी आपण पडलो नाही, आजही नाही आणि भविष्यात देखील कधीच काही करणार नाही. फक्त लोकांच्या सुखदुःखामध्ये जाण्याचा देखील सगळ्यांनी प्रयत्न करा, एवढीच विनंती करतो. आणि सगळ्या उमेदवारांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.